इतकंच काय, माझे 82 वर्षाचे शेतकरी असलेले वडील, आमच्या बांधा शेजारी असलेलं मुस्लिम समाजाचे कुटुंबीय त्यांना हाताशी धरलं आणि सासूला आणि सुनेला वेगवेगळ्या महिन्यात माझ्या शेतकरी असलेल्या वडिलांच्या विरोधात विनयभंगाच्या 2 खोट्या तक्रारी करायला लागल्या. इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण केवळ राजेंद्र पिपळांचा आवाज बंद करावा यासाठी केलं गेलं. गेल्या 1-2 दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर एक पेज त्यांनी तयार केलं. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी, बदनामी करण्यासाठी माझे फोटो असलेले त्या ठिकाणी पोस्ट बनवली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्याच्यावर स्टेटस त्या ठिकाणी लावा. इतकंच काय बंधूंनो, ज्या वेगवेगळ्या बातम्या येतात त्या बातम्याच्या खाली कॉमेंट करायला त्यांची एक टीम लावली. माझ्या पत्नी ममता पिपाडा असतील, माझ्या घरातील काही महिला असतील, त्यांच्यावर अश्लील भाषेत त्या ठिकाणी बोलायला लावलं. इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण ते करतात. मी कधी त्यांच्या कुटुंबापर्यंत गेलो नाही, त्यांच्या महिलेविरुद्ध मी पूर्वी बोललो नाही, यापुढे सुद्धा बंधूंनो बोलणार नाही. परंतु एकच या निमित्ताने मी सांगतो की तुम्ही काचेच्या घरात त्या ठिकाणी राहतात, राजेंद्र पिपळा काचेच्या घरात त्या ठिकाणी राहत नाही. आणि माझ्याकडे तुमचे इतके कारनामे आहेत, इतकी खळबळजनक माहिती आहे, तर मी सत्य जरी बोललो तरी तुम्ही महाराष्ट्रात तुम्हाला तोंड दाखवता त्या ठिकाणी येणार नाही. तुमची पळताभुई त्या ठिकाणी थोडी होईल. परंतु तुम्हाला सांगतो की माझ्यावर किती हल्ले तुम्ही केले तरी तुम्ही माझा आवाज त्या ठिकाणी दाबू शकत नाही, कारण राजेंद्र पिपळा मैदानातून पळून जाणारा कार्यकर्ता नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो.